मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती सगळ्यांसमोर त्या माणसाच्या तोंडात हाणते आणि मम्मी साहेबांसमोर तिचा खरा चेहरा येतो. तर आता नक्की काय घडलं व्हिडिओमध्ये बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडं जो सत्या आणि मंजू आहे दोघेजण गप्पा मारत असतात. सत्या म्हणत असतो की वाघमारे, खरं सांगू का तुम्हाला वाघमारे मी, अहो वाघमारे तुम्ही इथे आलात ना, मला खूप बरं वाटलंय. मी सांगू शकत नाही मला इतकं बरं वाटलं आहे. तुम्हाला काय सांगू वाघमारे मी, असं म्हणत असतो. पण तुम्ही घरी सांगितलंय का हो वाघमारे, तुम्ही इकडे येणार आहे तुमच्या आई वगैरे यांना? तर आता मंजू म्हणते की अरे सत्या, अरे आमरीचा नवरा आणि आई फिरायला गेले आहेत त्यामुळं तर मग मी इकडे आले. त्यांना तिकडे फिरायला जाऊन दिलं आणि मग मी इकडे आले, एवढंच घडलं आहे. तर आता लगेच म्हणतो की असं आहे का काही, त्यामुळं तुम्ही इथे मनमोकळेपणाने राहताय, नाहीतर काय तुम्ही कशाचे राहता बाबा इथे? तर आता लगेच ते म्हणतात की हो ना. अरे सत्या म्हणतो, मंजू म्हणते की अरे सत्य तसं काही नाही आहे, मला तुझी काळजी घेण्यासाठी थांबायचं होतं, असं बोलत असतात. तेवढ्यात तिथे ती नर्स येते आणि ती म्हणते की मंजू लगेच घाबरल्यासारखं तोंडाला मास्क लावते. ती नर्स म्हणते की काय गपुरी, चल निघितून आता, बस झाली आहे सत्यजित यांची काळजी घ्यायची, सत्यजितची आता मी काळजी घेणार आहे त्यांची, तू अजिबात त्यांची काळजी घ्यायची नाही आता, असं म्हणते. तर आता लगेच मंजू बोलते की हे बघा, मी सत्याची काळजी घेते ना, मग कशाला आलीस तू इथे? तर आता ती म्हणते की इतक्या वेळ घेतली ना, बाद झाली, आता मला काळजी घ्यायची आहे त्यांची. तर इकडं आता बालमा डॉक्टरांना कॉल करून सांगतो आणि आता तेवढ्या तिथे ती नर्स म्हणते की हे बघा, आत्ताच आमच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे, त्यांनी कोणती नर्स वगैरे पाठवली नाही आहे, तू एक फसवलेली नर्स आहे, तू काही खरी नर्स नाही आहे, मला माहीत झालं आहे आता. त्यामुळं तू आता खरं सांगून टाक सगळ्यांना की तू खरी नर्स नाही आहे, ते कशाला खोटं बोलते उगाच. तर ते म्हणतात की हो खरं सांग चल सगळ्यांना. तर आता जी मंजू आहे ती म्हणते की हे बघा, मी खरी नर्स आहे आणि मला सत्याची काळजी घ्यायची आहे. तेवढ्यात त्या नर्सला एक कॉल येतो आणि ती उचलते आणि म्हणते बोला ना सर. तर तेवढ्यात ते सर म्हणतात की हे बघा, आपली जी नर्स आहे मी ती पाठवली आहे आणि तिच्यावरून मला फोन आला आहे, त्यामुळं तिला जास्त त्रास जायचा नाही आणि काय बोलू नको, तिला सत्याची काळजी घेऊ दे, असं म्हणतात. तर आता लगेच ती म्हणते की एवढी ओळख आहे तुझी, मला अगोदर सांगायचं ना, असं मंजूला म्हणते. आणि मंजू म्हणते तुला अगोदर सांगत होते ना, मी ऐकलं का नाही माझं? तर आता ती म्हणते की हे बघ, माझी नोकरी जाऊन नको देऊ बाई, तुला जेवढी काळजी घ्यायची तेवढी काळजी घे तू, पण माझी नोकरी नाही गेली पाहिजे, असं म्हणते. आणि आता ती तिथून निघून जाते आणि ती सत्याजवळ आता मंजू गप्पा मारत बसतात, सत्य आणि मंजू. तेवढा तिथे बलमा येतो आणि म्हणतो की सॉरी सॉरी सॉरी, चुकीच्या वेळेस आलो मी आणि लगेच मी येऊ का आतमध्ये, असं विचारतो. सत्य म्हणतो आता पर आमच्या डोक्यावर येऊन बसला आणि मग विचारतोय का येऊ का आतमध्ये, काय रे असं काय करतोय? तर आता लगेच बलमा म्हणतो की हे बघ सत्या, अरे माझं काम होतं त्याच्यामुळे आलो तुझ्याकडे मी. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते तुम्ही दोघं बोला, तर आलेच मी. मंजू बाहेर निघून जाते आणि सत्या आणि बलमा गप्पा मारत असतात आणि सत्या म्हणत असतो की अरे मला वाघमारे अशा माझ्यासोबत कायम हव्या आहेत, मी कायम आजारी पडावं असं वाटतंय मला. तर बलमा म्हणतो की तुझ्यासोबत आता त्या कायम राहतील. अरे असं कर तू, तुझ्यासोबत त्या कायम म्हणजे कायमच राहतील. तर आता लगेच म्हणतो कस काय राहतील? तर बलमा म्हणतो की त्यांना सगळं सांगून टाक, तू जे काय खरं आहे ना ते सांगून टाक, आता हीच वेळ आहे ती सांगायची. तर ते म्हणतात की हो ना, हीच वेळ आहे खरी, पण मी आता नाही सांगू शकत त्यांना काही, आता मला त्यांच्यासोबत आनंदाचे काही क्षण घालवायचे आहे, मी जेव्हा सांगायचे ना तेव्हा नक्कीच सांगेल त्यांना, असं म्हणत असतात. तर आता लगेच म्हणतात की ठीक आहे मग. तर आता लगेच सत्यन ते बोलत असतात तेवढ्यात खाली आरडाओरडाचा आवाज येतो. जो एक दारू पिऊन माणूस आलेला असतो त्याला घेऊन येतो, म्हणतो की हे बघा, हा माणूस माझ्या मुलीला नांदवत नाही, खूप दारू पित राहतो नुसता. तर ते म्हणतात की हो का, याला बघावंच लागेल, मम्मी साहेब त्याला खूप ओरडून बोलतात. तर तो माणूस म्हणतो की हे बघा, माझ्या पुढे आवाज चढवायचा नाही, मी कोणत्या महिलेचं आणि बायेचं ऐकत नाही, मी माझ्या बायकोचं ऐकत नाही, तुम्ही तर कोण आहात? मला काही घेणं नाही राहत, कुणाचं काही घेणं देणं नाही आहे, त्यामुळे आधीच सांगतोय मी तुम्हाला, माझ्या नादी लागू नका तुम्ही, मीला तर नांदवणारच नाहीये, बाईला काही किंमत द्यायची नाही इथून पुढे, असं म्हणत असतो. आणि आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात की अरे नीट राहा, अरे नीट वाग, मी कोण आहे तुला माहिती का? अरे माया सुर्वे, मी माया सुर्वे, मम्मी साहेब म्हणतात मला. तर आता लगेच तो म्हणतो की मग मी काय करू, एक बाईचं काय काम आहे घरातलं बघायचं, काय बाकीचं? तर आता ती बाई लगेच बोलते की तुला खरे मी आवडत नाही, बायांचं लग आवडत नाही, मग ती बाई कशी ठेवली तू, तुला ती कशी आवडते, असं म्हणतात. तर आता लगेच तो म्हणतो की माझ्यासोबत बोलायची एवढी हिंमत झाली तुझी आज,
लगेच टीचर हा मारायला लागतो. तर आता मम्मी साहेब त्याचा हात पकडतात, त्याला हाणायला लागतात. तेवढ्यात तिथे मंजू येते आणि त्या माणसाचा हात पिरगळून त्याला हाणते आणि बाजूला लोटून देते. आणि ज्या मम्मी साहेब आहेत त्यांच्याविषयी ती चांगलं चांगलं बोलायला लागते आणि म्हणते की अरे तुला माहिती का मम्मी साहेब कोण आहे ते? मम्मी साहेब खूप चांगला माणूस आहे. तू आज एका बाईवर एका आईला बोललाय, तुला समजतंय का? त्या अख्ख्या याच्या साताऱ्याची आई आहे आणि आपल्या साताऱ्याचा वाघ सत्यजित सुर्वे यांची आई आहे असं म्हणतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.